जय श्रीकृष्ण माऊली. नित्य ज्ञानेश्वरी अध्याय पहिलाच आहे, पण माऊलींनी काय वर्णन केले आणि काय बोध केलाय एकतरी ओवी अनुभव. आता ह्या ओवीमध्ये माऊली काय म्हणतात ऐका. मागच्या ओवीत मुक्ताबाईं सांगितलं होतं, दादा तुम्ही चिंता करू नका, आपले निवृत्ती दादा आहेत. तर आता माऊली काय म्हणतात, ये रवी तरी मी मूर्खू, जरी जाहला अविवेकू, तरी संत कृपा दीपकू शोजवळू असे. आता माऊली काय म्हणतात, मुक्ते खरंच ग मी मूर्खच आहे, तूच मला बोध केलास बघ. माझी अविवेक बुद्धी झाली होती ग, पण ही संत कृपेचा दिवा लावलेला आहे हा माझ्या लक्षातच आला नाही मुक्ती. खरंच ग मुक्ती, एवढा कसा मी अविचारी झालो, मला काही समजलंच नाही ग. ये रवी तरी मी मूर्ख, जरी जाहला अविवेकू, तरी संत कृपा दीपकू शोजवळू असे. हे संत कृपेचा दिवा उजळत आहे, पण हे माझ्या लक्षात आलं नाही ग मुक्ती. दादा माझी काय मजाक करता, तुम्ही ज्ञानाचे सागर आहात, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. मजाक केली ना माझी तुम्ही, पण खरं आहे मुक्ती, आई वडिलाची साथ नाही लाभली, पण संत संगतीचं काय सुख आहे ना, ते मात्र आपण अनुभवत आहोत. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, आणि कमी देवा काही नेनू. लोहाचे कनक होय हे सामर्थ्य परिशीच आहे, की मृत ही जीवितला आहे अमृत सिद्धी. आता माऊली म्हणतात, लोखंड असतो, पण त्या लोखंडाला सोनं करण्यासाठी परिसाची गरज आहे. लोखंड जीवाला लोखंड समजा, आणि त्या ह्या जीवाचं आता आपल्याला सोनं करायचंय, तर काय लागल. जीवाचं सोनं करायचं असलं तर संत संगत लागल, आणि लोखंडाचं सोनं करायचं असन तर परीस लागल. म्हणून ह्या जीवाचा उद्धार करण्यासाठी आपल्याला संतांची संगत महत्वाची आहे. संत संगतीचे काय सांगू सुख, संत चरण रज लागता सहज, संत चरणी भाव धरा क्षणोक्षणी नामस्मरा. म्हणून संतांची संगत खूप महत्वाची आहे. संतांच्या संगतीत राहून आपल्याला अमृत प्यायचे. नामामृताचा पेला तुका वैकुंठाशी गेला. जर आपण हे नामामृत घेतलं तर मृत असला तरी पण तो जिवंत होतो. बघ मुक्ते या नाम अमृताची आणि संत संगतीची ताकद, आणि आपल्याला हे प्रेमळ श्री गुरु निवृत्तीनाथ भेटलेले आहेत. दादा मला सांगायची गरज नाही हो, तुम्ही ज्ञान देव आहात, दुसऱ्यांना ज्ञान देणारे आहात, ज्ञान देव. पण तुम्ही कसं करता माहितीये का, जसं श्रीकृष्णाला काय येत नव्हतं हो, तरी पण ते सांदीपनीला शरण गेले ना, तसं तुम्ही करत आहात.